सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे. मी डॉक्टर अदिती काळमेघ. आजचे प्रकरण आहे पुरुष सगळे सारखेच. भाग 1. प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने गुड मॉर्निंग सर असे म्हणत सुनीता सिस्टरांनी आपल्या ओंजळीतील प्राजक्ताची फुलं माझ्या ओंजळीत दिली. माझ्या दिवसाची सुरुवात छान आणि आनंदी केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद दिले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वच जण सध्या तणावाखाली वावरत होतो. मला प्राजक्ताची फुलं खूप आवडतात. पहाटेच्या मंगल प्रहरी कोणी पाहण्या अगोदर आपली सारी फुलं गुपचूप भूमातेच्या चरणी अर्पण करणाऱ्या प्राजक्तासारखे आपले सेवा कार्य सुद्धा आपणच निरपेक्षपणे करता यावे असे मला नेहमी वाटते. तुम्ही कसे आलात सिस्टर? मी सुनीता सिस्टरांना चौकशीच्या सुरात विचारले. लॉकडाऊनमुळे प्रवासी रिक्षा वाहतूक बंद होती. त्यामुळे बऱ्याच सिस्टर आणि मावशांची गैरसोय होऊ लागली होती. ज्यांच्याकडे टू व्हीलर होती त्यांची काही अडचण नव्हती. पण जे रोज रिक्षाने ये-जा करत होते त्यांची मात्र गैरसोय होऊ लागली होती. घरातील कोणाला तरी सोबत घेऊन यावे लागत होते. रस्त्यात पोलीसही अडवत होते. आम्ही संविधानातील सर्व स्टाफला ओळखपत्र बनवून दिले होते. आज मला आमच्या हिटलरने सोडले, सुनीता सिस्टर खट्याळपणे म्हणाल्या. एरवी खूप शांत आणि समजूतदार असणाऱ्या सुनीता सिस्टरांचं हे उत्तर ऐकून मला नवल वाटलं. अच्छा, तुम्ही तुमच्या मिस्टरांना हिटलर म्हणता का? मी हसत हसत विचारलं. मी नाही म्हणत, माझ्या मुलांनी त्यांना हे नाव पाडलंय. त्या स्वतःला सावरून घेत म्हणाल्या. का बरं? ते सर्वांवर खूप अधिकार गाजवतात का? पूर्वी अधिकार गाजवत होते, पण गेली 1.5-2 वर्षे ते आमच्यापैकी कोणाशी बोलतही नाहीत. ते माझ्या हातचं जेवणही जेवत नाहीत. बऱ्याच वेळा बाहेर हॉटेलमध्येच जेवतात किंवा कधी-कधी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवून खातात. पण ते असं का वागतात? मी आश्चर्याने विचारले. माझ्या मुलीने लव्ह मॅरेज केले आहे. त्याचा त्यांच्या मनामध्ये खूप राग आहे. तिला माझीही फूस होती असं त्यांना वाटतं आहे. गेले वर्षभर किमान ते घरी राहायला तरी आले आहेत. त्यामुळे जवळपास आजकाल संबंध तरी येतो आहे. नाहीतर गेली 6-7 महिने ते गॅरेजमध्येच राहत होते. त्या खिन्नपणे सांगायला लागल्या. सुनीता सिस्टर जवळपास गेली 1.5-2 वर्षे आमच्याकडे नोकरी करतात. आपल्या संसारात इतकी उलथापालथ होऊनही त्या सदैव प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने कसे काय वावरत असतील, याचे मला कौतुक वाटले. येथील सर्व आजी-आजोबांनाही त्यांनी आपला खूप लळा लावला आहे. आज लॉकडाऊनमुळे माझे भाग्य उजळले. गेला आठवडाभर गॅरेज बंद असल्यामुळे माझे मिस्टर घरातच बसून आहेत. त्यांना कुठं बाहेर पडता येत नाही. काल दुपारी ड्युटी संपल्यावर मला चालतच घरी जावं लागलं. रात्री पाय खूप दुखत होते. म्हणून मी माझ्या मुलाला थोडं माझं पाय चेपायला सांगितलं. ते त्यांनी पाहिलं होतं. आज सकाळी मी नेहमीप्रमाणे लवकर उठून सगळे आवरले आणि मुलाला सांगून कामावर यायला बाहेर पडले. तेवढ्यात हातात गाडीची किल्ली घेऊन ते माझ्या पाठोपाठ बाहेर आले आणि "चल, मी तुला सोडतो," असं म्हणाले. सुरुवातीला माझा विश्वासच बसला नाही. जवळपास 1.5-2 वर्षानंतर मी आज माझ्या नवऱ्याच्या गाडीवर बसले असेन. त्या समाधानाने म्हणाल्या. तुम्ही इतके दिवस इथे नोकरी करता आहात, याबद्दल कधी काही बोलला नाहीत? मी विचारलं. माझी स्टोरी खूप चमत्कारांनी भरली आहे सर. उद्या मी तुम्हाला माझी डायरीच वाचायला देते. आता नाईट ड्युटीच्या सिस्टर ओव्हर द्यायला ताटकळत बसल्या असतील. असं म्हणत त्या घाईघाईने आत निघून गेल्या. त्यांच्यासारख्या समंजस, शांत आणि समजूतदार स्त्रीच्या वाट्याला आलेली ही परवड ऐकून मी अस्वस्थ झालो.
गेली 4 वर्षे या केंद्राच्या माध्यमातून येथील वृद्धांच्या वेदना आणि दुःख आम्ही आस्थेने दूर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण त्यासाठी खंबीरपणे साथ देणाऱ्या सिस्टर्स आणि मावशांच्याही व्यथा आपण अगत्याने समजून घ्यायला हव्यात, याची या क्षणी मला प्रकर्षाने जाणीव झाली. संवेदनामध्ये आम्ही सर्वांचे वाढदिवस उत्साहाने साजरे करत असतो. काही दिवसांपूर्वीच सुनीता सिस्टरांचा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा त्या आनंदाने अगदी हरखून गेल्या होत्या. माझ्या केबिनमध्ये येऊन मला नमस्कार करू लागल्या. तेव्हा मी त्यांना अडवलं होतं. "सर, तुम्ही मला माझ्या भावासारखे आहात." असं तेव्हा त्या अगदी भावूक होऊन म्हणाल्या होत्या. आपणही त्यांना आपल्या परीने भावासारखाच आधार द्यायचा, असे मी या निमित्ताने ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर आल्याबरोबर सुनीता सिस्टर दबकत दबकत माझ्या केबिनमध्ये आल्या आणि त्यांनी आपली डायरी मला वाचायला दिली. डायरीच्या पहिल्याच पानावर त्यांनी एक सुंदर मोरपीस चिकटवलेलं होतं. त्यानंतर पुढच्या पानावर त्यांनी आपल्या नर्सिंगबद्दलच्या काही गोष्टी लिहिल्या होत्या. शेवटच्या पानावर त्यांनी चक्क काही फुलपाखरं चिकटवली होती. ती निर्जीव रंगीबेरंगी फुलपाखरं पाहताना त्यांनी जणू आपली अपूर्ण स्वप्नच चिकटवली आहेत, असा मला भास झाला. डायरीच्या मध्येच एक पान दुमडून संवेदनाबद्दल लिहिलं होतं. ते मी मनःपूर्वक वाचू लागलो. आज खूप वर्षांनी डायरी लिहायला घेतली आहे. संवेदनामध्ये सर्वांनी मिळून माझा वाढदिवस साजरा केल्यानंतर खूप छान वाटलं. मला जणू आपल्या माहेरी असल्यासारखं वाटलं. लग्नानंतर पहिल्यांदाच कुणीतरी असा माझा वाढदिवस साजरा केला. संवेदनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आहे. एवढ्या बाबतीत मात्र मी भाग्यवान आहे. तसेच सरांच्या रूपाने भाऊ भेटल्यासारखे वाटते आहे. आयुष्यभर दुःखाच्या खूप झळा सोसल्यानंतर हे थोडेफार स्थैर्य आणि सुखसमाधान माझ्या वाट्याला येऊ लागलं आहे. तेथील वृद्धांच्या व्यथा वेदना पाहून मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखाचा विसर पडतो. आज सकाळी केक कापताना माझे डोळे पाणावले होते, ते पाहून सर्वांना नवल वाटले असेल. सर्वजण टाळ्या वाजवत शुभेच्छा देत होते आणि मी मात्र माझ्या बालपणीच्या आठवणीत हरवले होते. माझे बालपण किती आनंदात आणि सुखासमाधानात गेले. आई-वडील, 2 भाऊ असे आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होतो. आमची परिस्थिती बेताची असूनही आई-बाबांनी त्याची झळ आम्हाला कधीच पोहोचू दिली नाही. मी बाबांची लाडकी लेक होते. मी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. पण मी 8वीत असताना बाबांना पोटाचा कॅन्सर झाला आणि त्यांचे ऑपरेशन करावे लागले. बरेच दिवस ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबायचे. तिथे पांढऱ्या पोशाखात वावरणाऱ्या नर्सबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झाले. त्या सर्वांशी कशा प्रेमाने, अगत्याने वागायच्या. मी त्याच वेळी बाबांना सांगितलं, की मलाही यांच्यासारखं व्हायचं आहे. त्यामुळे 10वी नंतर मी सरळ नर्सिंगच्या कोर्सला प्रवेश घेतला. बाबा मला कॉलेजला जा असा आग्रह करत होते, पण त्यांची आर्थिक ओढाताण मला दिसत होती. म्हणून मी नर्सिंग पूर्ण केल्यानंतर घराजवळच्या एका स्त्रीरोग तज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये लगेच नोकरीला जाऊ लागले. तिथे मी जवळपास 4 वर्षे नोकरी केली. दरम्यान माझ्या आई-बाबांनी लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. मला खरं तर लग्नच करावंसं वाटत नव्हतं. स्त्रीरोग तज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असल्यामुळे बाळंतपणादरम्यान बायकांना होणारा त्रास आणि हाल पाहून माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. पण शेवटी आई-वडिलांच्या आग्रहाखातर मी लग्नाला तयार झाले. लग्नानंतरची माझी सुरुवातीची 4-5 वर्षे तशी बरी गेली. नवरा एका खाजगी कंपनीत नोकरीला होता, पण पगार चांगला होता. त्याचा स्वभाव मात्र थोडा तापट असल्यामुळे आमच्यात वरचेवर खटके उडायचे. नवरा-बायकोच्या नात्यात एवढं चालायचंच, म्हणून मी दुर्लक्ष करायचे. आई-बाबांच्या घराजवळच राहत असल्यामुळे दोन्ही मुलांच्या संगोपनात आईची खूप मदत झाली. मी दिवसभर ड्युटीवरच जायचे.
नवऱ्याची नोकरी गेली आणि तिथूनच खरी माझी परवड सुरू झाली. स्वतःचे गॅरेज सुरू करायचे असे ठरवून नवरा मुंबई सोडून इकडे आला. मलाही नाइलाजाने माझी नोकरी सोडून त्याच्या पाठोपाठ यावंच लागलं. मुलीला आईजवळ ठेवून आणि मुलाला सोबत घेऊन आम्ही सांगलीला आलो. भाड्याच्या एका खोलीत मी आमचा संसार नव्याने सुरू केला. खूप आर्थिक ओढाताण होत होती. नवऱ्याला हातभार लावण्यासाठी मीही इथल्या एका दवाखान्यात नोकरीला जाऊ लागले. पण नवऱ्याला माझी काहीच कदर वाटत नाही हे हळू-हळू लक्षात येऊ लागले. त्याचे बदललेले रूप पाहून मी अवाक झाले. प्रत्येक वेळी तो अशी परिस्थिती निर्माण करायचा, की मी निघून आई-बाबांकडे परत जावं. पण आपल्या समाजाने बाईची अशी काही कोंडी करून ठेवली आहे, की एकदा लग्न झाल्यानंतर तिचे परतीचे दोरच कापून टाकले जातात. त्यामुळे मुंबईला परत जाऊन आई-बाबांना दुःख द्यायचं नाही, अशी मनाशी खुणगाठ बांधून मी माझ्या परीने त्याच्याशी संसार करतच राहिले. माझा नवरा माझ्याशी असा का वागत असेल? असा प्रश्न सतत मनात यायचा. मी त्याला आवडत नसेन का? किंवा लग्नापूर्वीचे त्याचे काही अफेअर वगैरे असेल का? बाहेर इतर कोणाला पटणारही नाही इतके तो सर्वांशी मिळून मिसळून आणि समजूतदारपणे वागतो. पण माझ्याशी आणि मुलांशी तेवढं तुसडेपणानं वागतो. नवरा हा सुख-दुःखाचा सोबती असतो असं म्हणतात. पण माझा नवरा मात्र माझ्याशी कधीच प्रेमाच्या 4 गोष्टी बोलला नाही, की कधी मुलांना मायेने जवळ पण घेतलं नाही. मी आणि माझी मुलं सतत त्याच्या दहशतीखालीच जगत आलो. एकदा मध्येच मुंबईला जाऊन मुलीला तिच्या मनाविरुद्ध इकडं घेऊन आला. माझ्या आई-वडिलांशी सुद्धा त्यानं भांडण काढलं. मुलीचं मन इथं रमेना. तिला मामा-मामीचा खूप लळा लागला होता. इथली शाळाही तिला आवडत नव्हती. मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. तिला मेडिकलला जायचं होतं. म्हणून मी पुढाकार घेऊन तिला सायन्सला प्रवेश घेतला. तिला 10वी ला चांगले मार्क्स मिळाले होते. पण माझ्या नवऱ्याला मात्र तिचा बाप म्हणून काहीच कौतुक वाटत नव्हतं. उलट मुलीला शिकवून काय उपयोग? शेवटी नवऱ्याच्याच घरी जायचंय, असले त्याचे विचार. तो घरात आला की लगेच मुलांना शांत बसायला सांगायचा. मोठ्यानं बोलायचं नाही की दंगा करायचा नाही. अगदी हसायलाही बंदी होती. मुलांनाही हळू सवय झाली होती. तो घरी नसला की आम्ही मात्र धमाल करायचो. माझी मुलं खूप समजूतदार आणि गुणी आहेत याचं मला कौतुक वाटायचं. आईच्या मायेबरोबरच बापाचं प्रेम सुद्धा मी माझ्या मुलांना देत आले. माझ्या नवऱ्यामध्ये कधीतरी बदल होईल या आशेवर मी दिवस ढकलत होते. क्रमशः. धन्यवाद.